नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आकाश स्वतःला आरशामध्ये बघत असतो आणि स्वतःलाच तो शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. आकाश म्हणत असतो की शांत हो आकाश, शांत हो. इतकी चिडचिड करायची गरज नाही आहे, रागराग करायची गरज नाही आहे. तू असा नाही आहेस, प्लीज शांत हो. गोष्टी या शांतपणेसुद्धा हाताळल्या जाऊ शकतात, असं तो स्वतःला समजवत असतो आणि म्हणत असतो की आकाश शांत हो, धीर धर, चिडचिड करू नकोस. आणि तो स्वतःला शांत करतोय हे रागिनी बघते आणि रागिनी आकाशला म्हणत असते, ही कुठली पद्धत आहे स्वतःला शांत करण्याची आणि काय गरज काय आहे? तू स्वतःला शांत का करतोयस? स्वतःला शांत करण्याची गरज नाही आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो, नाही आत्या, भूमीने मला सांगितलंय की जेव्हा आपल्याला खूप राग येतो ना, तेव्हा तिनेच मला ही ट्रिक सांगितलेली आहे. तेव्हा आरशामध्ये बघायचं आणि स्वतःला समजवायचं आणि सांगायचं की रागराग करायची गरज नाही आहे, चिडचिड करायची गरज नाही आहे. आपण असे नाही आहोत, त्याच्यामुळे तसं बनायची गरज नाही आहे. आणि मग स्वतःला आपण शांत करायचं. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, आकाश, अरे वेळ लागले का तुला? ही भूमी भूमीसारखं काय करत असतोस? ही भूमी तुझ्या दिमागातून अजून जातच नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आणि आत्या, भूमी कधीच माझ्या डोक्यातून मनातून जाणारसुद्धा नाही. तेव्हा रागिनी म्हणत असते, आकाश, अरे तुला कळत कसं नाही आहे? ती भूमी तुला मॅन्युप्लेट करण्याचा प्रयत्न करते. ती आणि संकर्षण दोघेजणं मिळून तुला फसवतायत, हे कळत नाही आहे तुला? अरे हे कोलते प्रकरण आहे ना, ते तुझ्यावरती शेकवण्याचा प्रयत्न करतायत. हे सगळं तू मुद्दामून करतोयस असं भासवण्याचा प्रयत्न करतायत. तेव्हा आकाश म्हणत असतो, नाही आत्या, मला असं नाही वाटत की या सगळ्यामध्ये भूमी इन्व्हॉल्ड आहे. हे बघ, तू म्हणतेस तसं संकर्षण हे कदाचित जाणीवपूर्वक करेल तरी, पण भूमी अजिबात नाही. भूमी असं कधी करू शकणार नाही. ती कधीच माझ्या विरोधात खोटं बोलणार नाही. मगाशी तू बघितलं नाहीस का, तिने माझी बाजू घेतली संकर्षण समोर, कारण ती मला ओळखते. मी असं कधीच करू शकत नाही, हे तिला बरोबर माहिती आहे. तेव्हा रागिनी म्हणत असते, आकाश, नाही रे, ती तुझ्यावरती विश्वास ठेवते, पण तुला माहिती नाही आहे ती हे सगळं मुद्दामून करते. ती तुला इथे अडकवण्याचा प्रयत्न करते संकर्षणमार्फत. तेव्हा मला असं वाटतं, तू एक काम कर ना, तू डिवोर्स पेपरवरती सह्या कर आणि भूमीला पाठवून दे. हे बघ, संकर्षण या प्रकरणामध्ये आता तुला विनाकारण फसवण्याचा प्रयत्न करतोय आणि ते मला नको आहे. कोलतेला तू मुद्दामून त्याच्या हॉस्पिटलला घेऊन गेलास असं त्या संकर्षणचं म्हणणं आहे आणि तो ते सगळं काही मुद्दामून घडवून आणतोय, हे कळत नाही आहे का तुला? तेव्हा तू डिवोर्स पेपर साईन कर ना. तेव्हा आकाश म्हणत असतो, अजिबात नाही आत्या, कधीच नाही. मी डिवोर्स पेपरवरती सह्या कधीच करणार नाही आहे, कारण मला माहिती आहे माझी भूमी माझ्याकडून खरोखर डिवोर्स मागत नाही आहे. तिलासुद्धा त्या संकर्षणने ब्लॅकमेल केलं आहे ना, जसं तो आता मला ब्लॅकमेल करतो आहे. पण मी कधीच त्याच्या या ट्रिकला मी भुलणारा नाही आहे. मी कधीच रागवणार नाही, चिडणार नाही आणि त्या डिवोर्स पेपरवरती सह्या तर मी कधीच करणार नाही आहे. तो संकर्षण हे सगळं मुद्दामून जरी करत असला ना, तरीसुद्धा मी डिवोर्स पेपर साईन नाही करणार, कारण माझा भूमीवरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा रागिनी म्हणते, आकाश, आणि जर त्या संकर्षणने इथे आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट मॅनेज केले आणि तुला या प्रकरणामध्ये अडकवलं तर मग काय करणार आहेस तू? तेव्हा आकाश म्हणतो, नाही, संकर्षण असं कधीच करणार नाही आहे आणि मी त्याला असं कधीच करू देणार नाही. तो माझ्यावरती जरी राग काढत असला ना, तरीसुद्धा मी राग काढत नाही आहे. मला कोलतेला न्याय मिळवून द्यायचा आहे, कारण ती माझी जबाबदारी आहे. नैतिक जबाबदारी मी जरूर पार पाडणार. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की मी गायकवाड सरांना भेटतो आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट हे आता चेंज होणार नाही, याच्यामध्ये काहीही घोळ होणार नाही, याच्याकडे लक्ष द्यायला सांगतो. खास त्यांना या सगळ्या गोष्टीमध्ये मी लक्ष द्यायला सांगतो, जेणेकरून पोस्टमॉर्टम रिपोर्ट हे मॅनेज होणार नाही. मी आत्ताच जातो आणि गायकवाड सरांबरोबर बोलून घेतो, असं इकडे आकाश म्हणतो. आकाशला आता काही करून संकर्षणला या प्रकरणामध्ये अडकवायचं असतं, कारण त्याला असं वाटत असतं की तो जे काही बोलतोय ते सगळं बरोबर आहे. संकर्षणने हलगर्जीपणा केला आहे असं आकाशला म्हणायचं असतं. पण प्रेक्षकांनो, इथे संकर्षणने काही केलेलं नाही आहे. उलट या प्रकरणामध्ये रागिनीने त्याला फसवले. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे रागिनी येते आणि आपलं काम करत असते.
दीपकला मेसेज करत असते. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते की आई, अजूनही तुमच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी सुरू आहेच ना? तेव्हा रागिनी म्हणते, हो गं, या मेंदूला ना जास्त खाद्य पुरवलं पाहिजे. खूप काम करावं लागतंय त्याला हल्ली. आता मी दीपकला मेसेज केला आहे की तो फोटो जो त्याला मी पाठवला आहे ना, तो वरुणला पाठवायला. वरुणला आता तो फोटो गेला की वरुण त्याचं काम सुरू करेल. मला माहिती आहे ना, वरुण व्यवस्थित त्याला भडकवण्याचं काम करेल. तेव्हा इथे संकर्षण खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो. संकर्षण म्हणत असतो की तो आकाश हे सगळं मुद्दामून करतोय. वरुण तू एक काम कर ना, काहीही झालं ना तरीसुद्धा हे पोस्टमार्टम रिपोर्ट आहेत ना, ते मॅनेज नाही झाले पाहिजे. तो आकाश महाजन मला अडकवण्यासाठी काहीही करू शकतो. मला खूप जास्त टेन्शन आलं आहे. मला अडकवण्यासाठी त्याने हे सगळं षडयंत्र रचलंय. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, वरुण यार, एक काम करतोयस का? तुझ्या ओळखीतलं कोण असेल तर सांग ना, अधिकारी वगैरे. हे पोस्टमार्टम रिपोर्ट मॅनेज नाही झाले पाहिजे, याच्याकडे लक्ष द्यायला सांग ना. तेव्हा वरुण म्हणतो, काळजी करू नको, माझ्या ओळखीतला एक अधिकारी आहे, मी त्याला फोन करतो आणि सांगतो या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालायला. तो आकाश महाजन तुला अजिबात फसवू शकणार नाही आहे. मी आहे ना, मी सगळं काही मॅनेज करतो. तेव्हा इथे वरुणने आता रागिनीला फोन केलेला असतो आणि तो म्हणत असतो की एक मिनिट, एक जरा मला बोलायचं होतं तुमच्याजवळ. जरा शांतपणे माझं बोलणं ऐकून घ्या. हे बघा, संकर्षण अधिकारी यांना आकाश महाजन फसवण्याचा प्रयत्न करतायत. पोस्टमार्टम रिपोर्ट येणार आहे आणि त्याच्यावरती आता संकर्षण अधिकारी यांचं करिअर उभं आहे. त्याच्यामुळे तो आकाश महाजन मुद्दामून पर्सनल राग त्यांच्यावरती काढण्याचा प्रयत्न करतोय. पण हे रिपोर्ट जे पोस्टमार्टमचे येणार आहेत ते मॅनेज नाही झाले पाहिजे, याच्याकडे तुम्हाला जातीने लक्ष द्यायचं आहे. तेव्हा रागिनी म्हणते, वा, किती हुशार आहेस तू. जेवढा विचार केला त्याच्यापेक्षा जास्त तू हुशार निघालास. तेव्हा वरुण म्हणत असतो, हो तेच ना. तेव्हा रागिनी म्हणत असते, बरं ऐक, मी दीपकला तुला फोटो पाठवायला सांगितलं आहे. तो फोटो आहे ना, तो तुला आता संकर्षणला पाठवायचा आहे. कळलं तुला? संकर्षणला एकदा का तो फोटो दाखवलास की मग ठिणगी कशी पडते ना आकाशमध्ये आणि संकर्षणमध्ये, ती बघ अजूनच तुला कळेल. त्या दोघांमध्ये जास्तीत जास्त हे आता ठिणग्या पडल्या पाहिजे. तेव्हा इथे वरुण म्हणत असतो, हे बघ आता संकर्षण, माझं त्यांच्याबरोबर बोलणं झालं आहे. काहीही झालं तरीसुद्धा पोस्टमार्टम रिपोर्ट हे अजिबात मॅनेज होणार नाही. तेव्हा संकर्षण म्हणतो, थँक्यू यार, खरंच थँक्यू, तुझी खूप मदत झाली मला. तेव्हा इथे संकर्षणला तो फोटो आता दीपकने पाठवलेला असतो. तो फोटो संकर्षण बघतो, ज्याच्यामध्ये आता भूमी आणि आकाश आणि त्यांचं बाळ हे तिघे जण असतात. तेव्हा संकर्षण म्हणतो, हे बघ, हा आता फोटो बघ वरुण, हा फोटो मला कुणीतरी मुद्दामून पाठवला आहे. आता हा फोटो मला पाठवायची गरजच काय म्हणतो मी? सांग ना. आकाश, भूमी आणि ते बाळ क्षितिजा, हा फोटो मला पाठवायची गरज काय आहे? तेव्हा वरुण म्हणत असतो, अरे मुद्दामून, आता हे दुसरं काम कुणाचं असणार आहे? ते आकाशचंच काम आहे ना हे. त्याच्या फॅमिली मेंबरला कुणाला तरी हा फोटो काढायला सांगितला असेल आणि तुला तो मुद्दामून पाठवायला सांगितला असेल, जेणेकरून तो तुला दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय की तू कितीही प्रयत्न केलेस तरीसुद्धा आकाश आणि भूमी दोघेजणं कधीच वेगळे होणार नाही. तुला चिडवण्यासाठी हे त्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे कळत नाही आहे का तुला संकर्षण? अरे हे सगळं तो आकाश महाजन आहे ना, मुद्दामून करतोय. तो तुला दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय की भूमी जरी तुझ्याकडे आली असली ना तरीसुद्धा त्याला काही फरक पडत नाही आहे, कारण त्यांचं रिलेशन खूपच जास्त कूल आहे असं दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांचा. बघतोयस ना तू, नाहीतर हा फोटो तुला पाठवायची गरजच काय होती? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, आई, पण आता तो फोटो बघून तुम्हाला काय मिळणार आहे? तो फोटो का पाठवायला सांगितलात तुम्ही? तेव्हा रागिनी म्हणते, पौर्णिमा, अगं तुला कळत नाही गं. आता बघ, इथे आता संकर्षणला आधीच आकाशचा राग येतोय. त्याच्यामध्ये भूमीचा आणि त्याचा तो फोटो संकर्षण बघणार आणि वरून त्याच्यामध्ये ठिणग्या टाकायचं काम करणार. आपल्याला काय हवं आहे? ती भूमी आकाशपासून लांब राहिली पाहिजे, कारण ती भूमी आणि आकाशची सपोर्ट सिस्टीम होते. इतके प्रयत्न करतोय आपण आकाशच्या मनामध्ये त्या भूमीबद्दल विष पेरण्यासाठी, पण त्याचा काही उपयोगच होत नाही आहे. पण आता हा संकर्षण आहे ना, तो भूमीला आकाशपासून नक्कीच दूर ठेवेल. बघ ना तू, त्या फोटोमध्ये आता भूमी आणि आकाश दोघेजण आहेत. वरून त्याला भडकवणार. तेव्हा इथे संकर्षणला वाटेल की आता काहीही झालं तरीसुद्धा भूमी आकाशला भेटता कामा नये आणि तो संकर्षण स्वतः भूमीला थांबवेल आकाशला भेटण्यापासून. तेव्हा इथे आपल्याला तेच तर हवं आहे ना, भूमी आकाशला भेटली नाही पाहिजे. त्यानंतर संकर्षण आणि भूमी दोघेजण आता त्या ऑफिसला आलेले असतात.
संकर्षण म्हणत असतो की भूमी, काहीही झालं ना तरीसुद्धा फक्त पोस्टमॉर्टम रिपोर्ट हे मॅनेज नाही झाले पाहिजे, माझी फक्त हीच इच्छा आहे. तेव्हा तिथे आकाश आलेला असतो. आकाश म्हणत असतो की पोस्टमॉर्टम रिपोर्ट मला चेंज करायची गरज नाही आहे. जे खरे आहेत ना तेच येणार आहेत आणि एकदा खरं का पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले ना की मग सत्य काय आहे ते सगळ्यांच्या समोर येईल आणि मग तू किती हलगर्जीपणा केला आहेस ना ते सुद्धा मला कळेल. आणि जेव्हा हे सिद्ध होईल की तू इथे हलगर्जीपणा केलं आहेस, चुकीचं इंजेक्शन देण्यात आले, तेव्हा मात्र मी तुला सोडणार नाही आहे. कारण मी इथे कोलतेच्या बाजूने आहे. कोलतेच्या बाजूने मी लढणार आहे. कळतंय तुला? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, रागिनी जाते आकाशच्या शेजारी उभी राहते. त्यानंतर भूमी इथे संकर्षण अधिकारी यांच्या शेजारी येऊन उभी राहिलेली असते. तेव्हा आकाशला खूप जास्त राग येतो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, तुझा या माणसावरती विश्वास आहे ना, पण आता रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळेलच. तेव्हा इथे पिऊन येतात आणि म्हणतात की चला, तुम्हाला चौघांना आता सरांनी आतमध्ये बोलावले. तेव्हा इथे सगळेजण आता बसलेले असतात. तेव्हा विवेक सर इथे आता चौकशी होण्याच्या आधी संकर्षण, भूमी, त्याचबरोबर आकाश आणि रागिनी या चौघांची सुद्धा ओळख करून देतात तिथे बसलेल्या लोकांना. तेव्हा इथे आता सगळ्यांची ओळख करून देत असताना संकर्षण भूमीची ओळख आपली बायको म्हणून देतो. तेव्हा आकाशला खूप जास्त राग येतो. तेव्हा इथे विवेक सर म्हणत असतात की डॉक्टर संकर्षण अधिकारी, आता तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही बोलू शकता. काय बोलायचं आहे तुम्हाला? तेव्हा इथे डॉक्टर संकर्षण म्हणत असतात की हे बघा सर, मी खरं बोलतो आहे. मी कुठलाही हलगर्जीपणा केलेला नाही आहे. मी कुठलंही चुकीचं इंजेक्शन दिलेलं नाही आहे. माझ्यावरती हे खोटे आरोप करण्यात आलेले आहेत. इथे आकाश महाजन मला मुद्दामून या प्रकरणामध्ये फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी इथे जबरदस्तीने त्यांचा पेशंट माझ्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला आणि आता या प्रकरणामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे. तेव्हा इथे आकाश त्याच्याकडे बघत असतो. संकर्षण म्हणत असतो की मी काही केलेलं नाही आहे सर. तेव्हा आकाश म्हणतो की यानेच कोलतेला चुकीचं इंजेक्शन दिलं आहे. माझ्यावरती पर्सनल राग काढला आहे आणि म्हणूनच इथे या सगळ्यामध्ये कोलतेला विनाकारण आपला जीव गमवावा लागला. माझं खूप जास्त नुकसान झालं आहे वैयक्तिकदृष्ट्या आणि प्रोफेशनलसुद्धा. कारण का, कोलते माझा खूपच जवळचा मित्र होता आणि त्याचबरोबर एक प्रामाणिक माझा एम्प्लॉईसुद्धा होता आणि त्यामुळे त्याच्या जाण्यामुळे माझं खूप जास्त नुकसान झालं आहे. मग मी स्वतःहूनच हे सगळं का करेन? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणतो मला कोलतेला न्याय मिळवून द्यायचा आहे. इथे आता डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळेच इथे कोलतेचा जीव गेला असं आम्हाला वाटतं. तेव्हा इथे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेले असतात. तेव्हा हवालदार येतात. विवेक सरांना ते रिपोर्ट देऊन जातात. तेव्हा विवेक सर ते रिपोर्ट बघत असतात आणि तेव्हा त्यांनासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. विवेक सर म्हणत असतात की डॉक्टर संकर्षण अधिकारी, पेशंटचा मृत्यू चुकीचं इंजेक्शन देण्यामुळे झालेला आहे. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो काय? तेव्हा इथे संकर्षणला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो काय? हे कसं काय असू शकतं? नाही, हा रिपोर्ट खोटा आहे. असं होऊ शकत नाही. मी पेशंटला कुठलंही चुकीचं इंजेक्शन दिलेलंच नाही आहे. मी असं का करेन? सर, मी असं केलेलं नाही आहे. तो रिपोर्ट खोटा आहे सर. तेव्हा विवेक सर म्हणत असतात, हे बघा डॉक्टर संकर्षण, रिपोर्टावरती तुम्ही अजिबात इथे संशय घेऊ नका. कारण रिपोर्ट पोलिसांनी स्वतः आमच्याकडे आणून दिलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावरती तुम्ही संशय घेऊ शकत नाही. तेव्हा संकर्षण म्हणत असतो, सर, पण मी खरंच सांगतोय, मी काही केलेलं नाही आहे. हे सगळं खोटं आहे सर. मी असं का करेन? मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच असं चुकीचं पाऊल उचललेलं नाही आहे. मी चुकीचं इंजेक्शन देऊ शकत नाही सर. आकाश महाजन यांनी माझ्यावरती हा राग काढलेला आहे. वैयक्तिक रागापोटी त्यांनी माझ्यावरती हे प्रकरण शेकवलं आहे सर. मला माहिती आहे या सगळ्यामध्ये त्यांचाच हात आहे. तेव्हा इथे विवेक सर म्हणत असतात, एक मिनिट डॉक्टर संकर्षण, तुम्ही इथे कुणावरतीही आरोप करण्यापेक्षा आहे ना स्वतःला निर्दोष सिद्ध केलं तर जास्त बरं होईल. तेव्हा इथे आता संकर्षणला खूप राग आलेला असतो. संकर्षण म्हणत असतो, भूमी बघितलंस ना, हे सगळं त्या आकाशने मुद्दामून केलं आहे. मुद्दामून त्याने इथे आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदललेत. तेव्हा भूमी म्हणत असते, डॉक्टर संकर्षण, प्लीज तुम्ही शांत व्हा. आकाश असं कधीच करणार नाही. तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट कधीच बदलणार नाही. तेव्हा संकर्षण म्हणत असतो, भूमी, तू त्याची बाजू का घेतेस? तो असं करूच शकतो मला अडकवण्यासाठी. तेव्हा भूमी म्हणते, नाही, मी त्याला ओळखते.
मी त्याची बायको आहे संकर्षण. मी आकाशला चांगलं ओळखते. वैयक्तिक रागापोटी तो कधीच कुणाला फसवू शकत नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्ट जे आलेत त्याच्यामध्ये बदलण्यामागे आकाशचा काही हात नाही आहे हे मी तुम्हाला सांगते ना. तुम्ही प्लीज शांत व्हा. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. तेव्हा संकर्षण म्हणत असतो, भूमी अगं 8 दिवसांमध्ये आता मी काय सगळं नीट करणार आहे तू सांग बरं मला. हे बघ तू त्याच्यावरती विश्वास ठेवू नकोस. तो खोटं बोलतोय. तेव्हा इथे आकाश येतो आणि म्हणत असतो, भूमी बघितलंस ना, तू माझ्यावरती विश्वास दाखवला होतास ना, माझा विश्वास खरा ठरला आणि हा माणूस खोटा निघाला. तेव्हा संकर्षण म्हणत असतो, एक मिनिट हां, जास्त बोलू नकोस आणि संकर्षण त्याच्या अंगावरती धावून जातो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, संकर्षण प्लीज, प्लीज तुम्ही शांत व्हा. तेव्हा संकर्षण म्हणत असतो, की तूच रिपोर्ट मॅनेज केलीस ना, तूच पैसे दिलेस ना, सांग ना, दुसरं काय करता येतं रे तुला? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, मलासुद्धा अंगावरती धावून जाता येतं, पण मी कधी माझी पायरी सोडत नाही तुझ्यासारखी. मी कधीच तुझ्यासारखी पायरी सोडत नाही. पण आता एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्या प्रकरणामध्ये तूच होतास आणि तू मुद्दामून कोलतेला इथे तुझ्या हलगर्जीपणामुळे चुकीचं इंजेक्शन दिलेस. हे सुद्धा मी आता सिद्ध करेन आणि लवकरात लवकर आहे ना, तुला या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देईन. कळलं तुला? मी स्वस्थ बसणार नाही आहे. तेव्हा संकर्षण म्हणतो, अरे काय करणार आहेस तू? काय करणार आहेस? पैशांनी सगळ्या गोष्टी विकत घेणार आहेस, बरोबर ना? पण इथे एक गोष्ट लक्षात ठेव, सत्य काही झालं ना, जास्त काळ लपून राहत नाही. सत्य एक ना एक दिवस समोर येतंच. कळलं तुला? तेव्हा आकाश म्हणतो, हो ना, सत्य तर समोर आलं. मी आणलं ना सत्य समोर. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बघितलंस ना तू, काय झालं? चुकीचं इंजेक्शन दिलेस, हे तर आलंच. तेव्हा इथे संकर्षण आणि आकाश या दोघांमधलं भांडण बघून रागिणीला फार आनंद होत असतो. रागिणी त्यांच्या भांडणाचा आनंद घेत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता संकर्षण आणि आकाश या दोघांचा वाद सुरूच असतो. तेवढ्यातच तिथे पुन्हा पिऊन येतात आणि म्हणत असतात, की आकाश महाजन, तुम्हाला विवेक सरांनी बोलावले. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो, बघितलंस ना भूमी, बघितलंस, हे सगळं आकाश आहे ना मुद्दामून करतोय. तो विवेक सरांना माझ्या विरोधात भडकवतोय. तेव्हा इथे आकाश आता काहीच करत नाही आहे. हे सगळं रागिणी करते, हे भूमीला बरोबर माहिती असतं. तेव्हा इथे भूमी आता विचारात पडलेली असते, की हे सगळे गैरसमज मी कसे काय दूर करू. त्यानंतर इथे रागिणी पुन्हा बाजूला येते आणि रागिणीने दीपकला दुसरे फोटो पाठवायला सांगितलेले असतात. तेव्हा ते फोटो रागिणी म्हणते, की लवकरात लवकर संकर्षणला पाठवा आणि इथे त्याचा गैरसमज हा अजून वाढत गेला पाहिजे. तेव्हा इथे आता काम झाल्यानंतर, हे काम झाल्यानंतर सगळ्यात जास्त फायदा तुलाच आहे वरुण, ही गोष्ट तू लक्षात ठेव. तेव्हा इथे वरुणने जे फोटोज काढलेले असतात ते आता दीपकला पाठवलेले असतात आणि दीपक ते फोटो संकर्षणला पाठवतो, ज्याच्यामध्ये इथे पोलीस स्टेशनच्या बाहेर आकाश गायकवाड सर आणि इथे विवेक सर सगळेजण उभे असतात. तेव्हा संकर्षण म्हणतो, हे बघ भूमी, हा फोटो बघ. अगं मला माहिती आहे ना, इथे आकाशनेच हे रिपोर्ट मॅनेज केलेले आहेत. म्हणजे आकाश, गायकवाड सर हे दोघंजण भेटलेले आहेत. त्यांच्यावरती आता मी विश्वास कसा काय ठेवू? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, नाही संकर्षण, प्लीज तुम्ही असा चुकीचा विचार करू नका. आकाश असं काही करणार नाही, मी तुम्हाला सांगते ना. तेव्हा संकर्षण म्हणतो, भूमी प्लीज, प्लीज तू आकाशची बाजू घेऊ नकोस. तेव्हा भूमी म्हणते, कारण मी त्याला ओळखते. मी त्याची बाजू घेत नाही आहे, मी सत्याची बाजू घेते आणि सत्य हेच आहे की तुम्ही दोघांनी काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. तेव्हा संकर्षण म्हणतो, भूमी अगं त्या आकाशनेच हे सगळं केलं आहे मला अडकवण्यासाठी. तो माझ्यावरती राग काढतोय. त्याला तुला सुखी बघायचं नाही आहे ना, म्हणून तो हे सगळं करतोय. तेव्हा मी आत्ताच्या आत्ता जातो आणि आतमध्ये संपूर्ण टीमबरोबर बोलतो. कोणीतरी माझ्यावरती विश्वास ठेवेलच ना. तेव्हा इथे संकर्षण आता पुन्हा इथे सगळ्यांबरोबर बोलायला गेलेला असतो. तेव्हा इथे भूमीला कळत असतं की काही उपयोग होणार नाही आहे, कारण रागिणीने खूप मोठा प्लॅन केलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे आता भूमी रागिणीला म्हणत असते, की रागिणी आत्या, हे सगळं आहे ना आकाश आणि संकर्षण यांनी केलेलंच नाही आहे. या दोघांची या सगळ्यात काही चूकच नाही आहे. माझा आहे ना तुमच्यावरती दाट संशय आहे. मला असं वाटतं हे सगळं तुम्ही घडून आणताय आणि ते आणलं आहे. हे सगळं तुम्ही घडून आणलं आहे. आकाश आणि संकर्षण यांना एकमेकांबरोबर तुम्ही भांडायला सांगताय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आलेली असते CCTV फुटेज बघायला. तेव्हा इथे तो माणूस म्हणत असतो, की इथे त्या दिवसाचं CCTV फुटेज लोड होतं आहे. तेव्हा भूमी म्हणते, होतं आहे ना, मग प्लीज दाखवा ना मला. तेव्हा इथे तो माणूस आता CCTV फुटेज दाखवत असतो त्या दिवसाचं, ज्या दिवशी हॉस्पिटलमध्ये भांडण झालेलं असतं
आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मारामारी होत असताना इथे भूमी म्हणत असते, एक मिनिट, हा माणूस कोण आहे? त्याच्यावरती प्लीज जरा झूम करा. आणि तो माणूस तोच असतो प्रेक्षकांनो, जो इथे आकाश आणि भूमी यांच्या घराच्या बाहेर गाडीचे ब्रेक फेल करायला आलेला असतो. त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये भूमीने त्या माणसाचे डोळे बघितलेले असतात आणि हा तोच माणूस आहे जो संकर्षणला मारायला सुद्धा आलेला असतो. तेव्हा भूमी म्हणते की या माणसाला आता लवकरात लवकर पकडलं पाहिजे. तेव्हा इथे आकाश म्हणतो भूमीला, तुला माझ्याबरोबर काही बोलायचं आहे का? तेव्हा भूमी म्हणते, हो आकाश, मला तुझ्याशी महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे.